नमस्कार. आपण पाहत आहोत विजय न्यूज. गोरगरीब व शेतकऱ्यांचे दुःख लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकार करतात. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे. समाजातील वास्तव घटनेचे खरे स्वरूप जनतेसमोर आणून पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता शोध घेतो. तसेच तो फक्त बातम्या देण्यापुरता मर्यादित न राहता समाजातील लोकांचा आवाज बनून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो. गोरगरीब व शेतकऱ्यांचे दुःख लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकार करतात, असे मत वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त वैराग येथे राजर्षी वाचनालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. वैराग तालुका बार्शी येथे पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार किसन कोलते व सचिन मुंढे, सर्व पत्रकार बांधव यावेळी कार्यक्रमात विविध दैनिकांचे व डिजिटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन अण्णासाहेब कुरुलकर, तर आभार वैराग पत्रकार संघाचे अध्यक्ष कालिदास देवकते यांनी मानले. दरम्यान पत्रकार दिनानिमित्त वैराग येथील विविध संस्था व संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये वैराग नगरपंचायत, वैराग पोलीस ठाणे, लोकमंगल पतसंस्था, जगदंबा उद्योग समूह, अर्णव शैक्षणिक संकुल, शारदादेवी शिक्षण संकुल, डेफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूल, अण्णा ग्रुप, सामाजिक कार्यकर्ते बाबा शेख, अमर निंबाळकर, गणेश भाळवणे आदींच्या वतीने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. सर्वप्रथम आज 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूर्तीस अभिवादन करतो आणि त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज पत्रकार दिन आपण साजरा करतो. त्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष देवकाते सर, तसेच उपाध्यक्ष क्षीरसागर सर, तसेच उपस्थित सर्व पत्रकार बांधव यांना सर्वप्रथम मी पत्रकार दिनाच्या खूप खूप मनस्वी शुभेच्छा देतो. आणि खरंच म्हणलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ जे आपण म्हणतात तंतोतंत हे जे शब्द त्याला लागू होत आहे. कारण लोकशाही आज जिवंत ठेवण्याकरता सर्वात महत्त्वाचा दुवा आपण म्हणून काम करत आहात. शासन आणि नागरिक लोक यामधला जो दुवा खरा म्हणून असेल तो पत्रकार असेल. कारण समाजाचं खरं प्रतिबिंब जे आहे पत्रकारच्या माध्यमातून ते खरं लोकांना अनुभवायला मिळतं. आणि आपण जे काम करत असताना निर्भीडपणे काम करता बऱ्यापैकी त्यामध्ये खरं रूप लोकांपर्यंत पोहोचत असतात. बऱ्याच वेळेस हे काम करत असताना आपला जीव धोक्यातही टाकावा लागतो. कारण जे काही खरं रूप ज्यावेळेस गुंडाळायचं असेल किंवा आणखी चुकीच्या घटनांचं असेल ते खरं रूप समोर आणत असताना स्वतःच्या जीवाची आपण पर्वा करत नाही. त्यासाठी खरंच मी स्वतःच आभार आपल्याला व्यक्त करतो. सोबतच फक्त बातम्या द्यायचं आपण काम करत नाही तर समाजाला जिवंत ठेवायचे आपण काम करतात. कारण आपल्या माध्यमातून जर खरं रूपच समोर नाही आलं, लोकांना कळालंच नाही तर लोक बोलणार कोण? कारण आज बोलायचं धाडस फक्त हे पत्रकार बांधव हे पत्रकाराच्या माध्यमातून करतात. हे आजचं खरं वास्तव आहे. त्याच्यामुळं आपण जे काम करतात आपण फक्त बातम्या देण्यापुरतं काम करत नाही, आपण गोरगरिबांसाठी काम करता, अन्याला वाचा फोडण्यासाठी काम करता. त्यासोबतच शेतकऱ्यांप्रती त्याचं काय दुःख असेल ते आपल्या पत्रकार त्या लेखणीच्या माध्यमातून आज जनतेसमोर आणतात. ज्यावेळेस हे दुःख लोकांसमोर होतं त्याच वेळेस त्याची प्रचिती लोकांना समजते आणि लोक समूहातून जागृत होतात. बऱ्याच वेळेस आपण बघतो लोकांना जागृत करणं आज खूप अवघड आहे. कारण आज डिजिटल युग आहे, त्या माध्यमातून खऱ्या खोट्या न्यूज पसरत असतात. परंतु खरं प्रतिबिंब जे आपल्या लेखणीतून बाहेर येत असतं आणि त्याच्यावरती लोक आजही पत्रकार जो आपण आहात तर त्याच्यावर आज लोकांचा प्रचंड विश्वास आहे. कारण डिजिटलच्या युगामध्ये किती खरं आहे, किती अफवाले न्यूज आहे त्याच्यावरती विश्वास लगेच लोक टक्का ठेवत नाही. परंतु पत्रकारच्या या माध्यमातून आपल्यावर लोकांचा अजूनही प्रचंड विश्वास आहे. त्याच्यामुळेच आपलं जे काम आहे हे खरंच लाखमोलाचं आहे. सोबतच आपण समाज प्रबोधनाचंही काम करताय. नुकताच मी गुरेजरांचा एक लेख वाचला होता. हे आज वास्तव आहे की तुम्ही घरातून निघून जात आहेत परंतु ते योग्य पद्धतीने लोकांना पटेल त्यातूनही प्रेम. आज कारण प्रेमाला नकार देणारी माणसं नाही, पण प्रेम कोणत्या वयात कधी त्याचं कधी महत्त्व असणार आहे हे योग्य पद्धतीने आपण लेखणीतून त्याचं प्रॉपर मांडतात. त्यामुळे लोकांनाही त्याचं वास्तव कळत आहे आणि 100% तो लेख ज्यांनी वाचला असेल त्यातून बरेच मुलं मुली बोध घेऊन यापुढे आपल्या माध्यमातून आपल्या आईबापाचं नुकसान होणार नाही याची काळजी 100% घेतली मला अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळं आपण जे फक्त बातमी करत नाही लोकांप्रती
समाजाप्रती समाज प्रबोधन असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण काम करतात. त्याच्यामुळं आपलं कामाचं महत्त्व आम्हाला 100% आहे. सोबतच आपण न्याय, सत्य तसंच लोकशाहीचे मूल्य जपणारं आपण काम करता. हे सगळं तुम्ही करताय. सोबतच आज ज्यावेळेस आम्ही काम करत असतो पोलीस दलामध्ये, फक्त आम्ही ज्यावेळेस काम करतो ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता आपला खरंच सिंहाचा वाटा आहे. जोपर्यंत लोकांना आपण आज प्रोपगंडा, जेणेकरून प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. प्रॉपर प्रेझेंटेशन आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत गेल्यावर लोकांचा विश्वास सुद्धा पोलीस जे आस्थापना आहे त्यावरती बसतो आणि त्याच वेळेस लोक आपल्यापर्यंत चांगल्या भावनेने येत आहेत, अपेक्षेने येत आहेत. त्याच्यामुळं आपलं पत्रकार बांधवांचं खूप महत्त्व आहे, यापुढेही हे महत्त्व राहणार आहे. त्याच्यामुळं आजचा हा विशेष आपल्या सन्मानाचा आहे. आपला योग्य सन्मान झाला पाहिजे याकरता आजचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा दिवस आहे असं मी मानतो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या पत्रकार दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि अभिवादन व्यक्त करतो. धन्यवाद. आजचा दिवस हा पत्रकारिता दिन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस 6 जानेवारी आणि पहिलं वर्तमानपत्र मराठीमध्ये दर्पण नावाचं सुरू झालं. ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवणे एवढं सोपं काम नव्हतं. ज्यावेळेस बाळशास्त्री जांभेकरांनी जे वर्तमानपत्र मराठीमध्ये चालू केलं त्यात निम्म इंग्रजीमध्ये लिहिलं होतं एका पानावर, ते निम्म मराठीमध्ये असायचं. आणि न्याय, समता, स्वतंत्रता या गोष्टीवरती त्यांनी भर दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी असे मोलाचं योगदान दिलं. म्हणून आपण आजचा हा जो दिवस आपण बघतोय पत्रकारांचा, पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पूर्ण देशभर. आणि अशा महान नेत्याला माझा तशा प्रणाम. त्याचबरोबर या ठिकाणी हा पत्रकार दिन आज दिवसभर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि या पत्रकार दिनाचं महत्त्व हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळं अधिक न बोलता, अधिक न वेळ घेता साहेब या ठिकाणी आल्याबद्दल, त्याबद्दल त्यांची दोन्ही सहकारी या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो आणि 2 शब्द घेऊन शब्द संपतो.